युवा मोर्या सामाजिक संस्था सातारा सन 2012 पासून ही संस्था सामाजिक कार्यात सहभागी आहे। तेव्हापासून या संस्थेने 42 रक्तदान शिबिराचे आयोजन, 38 नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, 18 आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन तसेच 550 वयोवृद्ध आजी आजोबांची डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया संस्थेने केली आहे। या संस्थेने 1800 ते 1900 गरजूंना रक्तपुरवठा केला आहे। या संस्थेचे अध्यक्ष विक्रांत देशमुख यांनी तब्बल 16 वेळा स्वतः रक्तदान केले आहे। विक्रांत देशमुख व युवा मोर्या संस्थेला त्यांच्या कार्यामुळे तब्बल 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचा सातारा जिल्हा युवा पुरस्कार 2018, बॉम्बे ब्लड ग्रुप नॅशनल अवॉर्ड 2018, तरुण भारत सन्मान 2018, आदर्श रक्तदाते जिल्हा रुग्णालय, आदर्श संचालक जायंट्स ग्रुप सातारा व स्काय फाउंडेशन सन्मानपत्र कोल्हापूर प्राप्त आहे। या कामांबरोबरच ही संस्था वृक्षारोपण, किल्ले संवर्धन व शाळांना मोफत सौरसंच प्रदान केले आहेत। चला तर मग आपण गप्पा मारूयात युवा मोर्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व लोकांचे प्राण वाचवणारा रक्तदूत विक्रांत देशमुख यांच्याबरोबर। त्याआधी तुम्ही सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि लाईक करा आमचा चॅनल द विजय पवार। आपण आज ज्या व्यक्तीला भेटणार आहोत त्या व्यक्तीचं तुम्ही इंट्रोडक्शन पाहिलेलंच आहे। रक्तदूत ज्या व्यक्तीनं समाजामध्ये कित्येक लोकांचे प्राण वाचवले, आज असे आपले वक्ते ज्यांना आपण भेटणार आहोत ते विक्रांत देशमुख यांच्याशी आपण गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात युवा मोर्याचा जो अखंडितपणे प्रवास सुरू आहे त्याबद्दल। नमस्कार। नमस्कार सर। मोर्या आम्हाला सुरुवातीला विक्रांत सर तुमचं जे काम अविरतपणे सुरू आहे त्याच्या आधी आम्हाला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल। मग तुमचं बालपण कुठे झालं, तुमची कॉलेज लाईफ कशी होती आणि आतापर्यंतचा प्रवास आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल। नक्की सर। मी तसं माझं गाव बघितलं तर जावली तालुक्यातील बिबवी हे छोटंसं गाव आहे आणि वडिलांपासूनच सातारा शहरामध्ये राहिला। माझे बंधू इथं शिकले। मी भवानी विद्या मंदिराचा एक विद्यार्थी आहे। त्यानंतर माझं जे शिक्षण आहे कॉलेज कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये झालं। त्यानंतर मी कामही इथंच साताऱ्यामध्ये करतोय। सांगायला गेलं तर लहानपण खूप खडतर होतं, म्हणजे एकदम एकेकाळची अशी परिस्थिती होती की 2 वेळेस पोटभर खायला मिळत नव्हतं। अशा परिस्थितीतनं आज वरती येऊन टप्प्याटप्प्याने थोडंसं काम चालू आहे। त्या संदर्भातलं अविनाश देशमुख हे माझे मोठे बंधू आहेत, ते आणि मी दोघेही वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आता इथपर्यंत आलेलो आहे। शिक्षण हे साताऱ्यातच झालेलं आहे आणि आता स्थायिक साताऱ्यातच आहे। अगदी सरांनी सांगितले की सुरुवातीचा जो काळ होता त्यांचा तो अतिशय खडतर असा सरांचा काळ होता। सर आम्हाला त्याचबरोबर कॉलेज जीवनाविषयी आम्हाला आवडेल की तुम्ही आता जे नेतृत्व करताय हे नेतृत्व गुण तुमच्याकडे कॉलेज स्कूल जीवनामधूनच होते, अशा काही तुमच्या घटना आयुष्यात घडल्या का की ज्या ठिकाणी तुम्हाला नेतृत्व करायला मिळालं? सर छान प्रश्न विचारला। कारण काय आहे, मी जोपर्यंत शाळेमध्ये होतो तेव्हा माझ्याकडे असा कुठलाही गुण नव्हता। म्हणजे एखादा प्रश्न जरी विचारला तरी 100 वेळा विचार यायचा की बोलू का नको। पण आपण काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा ओघाने काढतात। तसंच माझ्याही आयुष्यात झालं। 10वी नंतर सगळेजण जवळच्या शाळेत जातात, जवळच्या कॉलेजला जातात, पण मी घरापासून थोडंसं लांब असणाऱ्या कॉलेजला कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला। प्रवेश सुरुवातीला घेतल्यावर असं काही एकदम वाटत नव्हतं की आपण काय करू शकतो, काय रेग्युलर फक्त कॉलेजला जाणे, मित्रमंडळी एवढंच असतं, एवढंच चालायचं। पण थोडं एक वेगळा अँगलने विचार करायचा। प्राचार्य यशवंत पाटणे सरांच्या मी संपर्कात असायचो, सरांचं मार्गदर्शन चालू असायचं। थोडं एकदा सरांनी शिक्षा केली, मला चूक झाली, शिक्षा केली। सरांनी एक वाक्य सांगितलं मला की देशमुख तू चांगलं काम कर, तुझ्या पाठीवरून नक्कीच मी हात फिरवू। तेवढं माझ्या डोक्यात सारखं तेच विचार राहायचे, आपण काय करायचं। माझी सुरुवात तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, या नेतृत्व गुण करावं किंवा आपल्याला काय असं करायचं हे काही पहिल्यापासून डोक्यात नव्हतं। माझ्या मित्राचे आजोबा हॉस्पिटलमध्ये सिव्हिलमध्ये ऍडमिट होते। मी बघायला गेलो त्यांना, माझा एक मित्र, आम्ही दोघं बघायला गेलो, त्यांना बघितलं आणि येताना तिथल्या जनरल वॉर्डमध्ये शेजारी पेशंट होतं। म्हणजे तिथं तर त्या आजी अशा एकदम बारीक तोंड करून रडत होत्या। जाणवलं मला, तर आपण कॉलेजचं वय असतं म्हणून मी आपण विचारायला गेलो त्यांना। त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की
रक्त लागणार आहे त्यांना, ते उपलब्ध होत नाहीये, त्यासाठी भरायचे पैसे नाहीयेत त्यांना. मग विचार केला की का अशी परिस्थिती म्हणजे आली त्यांच्याकडं, तर तेव्हा मग खटपट करून त्यांना आम्ही ते मिळवून दिलं रक्त. तिथे नव्हतं, बाहेरून ते आणलं, त्यासाठी बाहेरच्या ह्याच्यात रक्तदान करण्याची तेव्हा कन्सेप्ट कळाली आम्हाला की रक्तदान म्हणजे काय, किंवा त्याला कुणी रक्तदान केलं पाहिजे काय. त्यावेळेस तर आम्ही रक्तदान करू शकत नव्हतो, वय तेवढं बसत नव्हतं. मग मोठी मुलं आणून रक्तदान केलं, त्यांना ते आम्ही दुसऱ्या दिवशी ते मिळवून दिलं व्यवस्थित. पण मग त्यानंतर खूप मनात प्रश्न निर्माण झाले की नक्की हे चाललंय काय, की आपण फक्त कॉलेजला जाणं, लिमिटेड राहणं एवढं तर आता काहीतरी आज वेगळं केलं. मग ते मनाला असं चक्र, जसं एखाद्याला काय असलं तर ती झोप लागत नाही, एखादं स्वप्न उराशी ठेवलं तशी मला झोप लागायची बंद झाली. माझे सहकारी आकाश राजे, अभिषेक कचरे असतील, संजय गाडगे, बरेच अविनाश काळे, असे सगळे सहकारी होते. तर मी, आमचे मोठे बंधू आहेत अविनाश दादा, माझी नेहमीची सवय आहे की दादाला प्रत्येक गोष्ट सांगायची. दादाला सांगितलं दादा असं असं आहे, तर दादा म्हणलं ठीक आहे, तुम्ही एक युवकांचं संघटन करा, थोडस सामाजिक संस्था काढा किंवा ग्रुप काढा, तो फॉर्म करा आणि त्या माध्यमातून चांगली कामं करायला सांगा. तर मग मी माझ्या सहकार्यांना ते मांडलं की आपण असं काहीतरी चांगलं काम करूया का. तर ठीक आहे म्हणजे चला, आपलं ठरलं आपण काहीतरी चांगलं काम करूया, याची सुरुवात आपण कॉलेजला असल्यापासूनच करायची असं आमचं एक ठरलं. आता प्रश्न आला की मग आपण हे रजिस्ट्रेशन करायचं, काय करायचं, नाव कसं ठरवायचं. आणि एव्हा ओघानं तर काही गणपतीचे दिवस चालू होते आणि आमचं ठरलं की युवा मोर्या, आपण युवा आहोत तर युवा मोर्या यानं सुरुवात करायची. प्राचार्यांकडे गेलो, प्राचार्यांना आम्ही सांगितलं की असं असं आमच्या डोक्यात आहे, आम्ही करणार आहोत, आम्हाला फक्त कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर घ्यायची परवानगी द्यायची. प्राचार्यांनी आम्हाला ही परवानगी दिली. सर, मला सांगायला आज खूप अभिमान वाटेल की त्यावेळेस 17.5 वयाचा असताना आम्ही 27 युनिट रक्त कलेक्शन केलं आम्हाला, आणि तिथनं मग आमची सुरुवात झाली. तुम्ही पाहताय की आयुष्यामध्ये आपल्याला कोणीतरी मेंटर लागतं, आणि सरांना त्यांचे जे प्रिन्सिपल होते किंवा प्राचार्य आपण यांना म्हणूया, यशवंत पाटणे सर, या सरांनी त्यांना एक दिवस सांगितलं की तू चांगलं काम कर, आयुष्यामध्ये तुला सर्वांचा पाठिंबा मिळेल. त्यांनी तेच बघून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी एका आजींना रक्त त्यांना मिळवून दिलं, आणि खरं तर हीच थिंकिंग होती युवा मोर्याची. आणि गणपती उत्सवामध्ये त्यांनी उल्लेख केला की आपण युवा आहोत आणि गणपती उत्सवामध्ये आपण ही सुरुवात करणार आहोत, म्हणून युवा मोर्या हे नाव त्यांनी दिलं. आणि त्यानंतर त्यांनी पहिल्याच ब्लड कलेक्शन मध्ये जवळजवळ सरांनी सांगितलं 27 युनिट एवढं रक्त त्यांनी गोळा केलं. अतिशय उल्लेखनीय बाब आहे. सरांनी आता सांगितलं की युवा मोर्याचा पहिला ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी ऑर्गनाईज केला. आता खरं पाहूया युवा मोर्याची सुरुवात तिथून पुढे कशा प्रकारे. रक्तदान शिबिर घेतल्यानंतर मुलांमध्ये एक चैतन्य निर्माण झालं की आता या समाजासाठी आपण नक्कीच आपल्या अभ्यासाबरोबर काहीतरी करत राहायचं. त्याच वेळी बरोबर शिवाजी विद्यापीठाचा प्रौढ निरंतर विभागाचा एक समाजकार्य नावाचा एक कोर्स प्राध्यापक डॉक्टर उदय लोखंडे कालवानीश महाविद्यालयामध्ये तरुण करत होते. मग तो थोडं समाजकार्यासाठी सरांनी सांगितलं, आम्ही सगळी टीम तो कोर्स अटेंड केला. 6 महिन्याचा कोर्स होता, 6 महिने कोर्स अटेंड केला. ते शिकत इकडं त्याच्याबरोबर अल्टरनेटिव्ह धर्मदाय आयुक्तमध्ये संस्थेच्या नोंदणीसाठी आपण प्रस्ताव सादर केला. त्याच्या कागदपत्रांचं सगळं काम त्याबरोबर चालू होतं, इकडं अभ्यासही चालू होता, त्याबरोबर नवनवीन गोष्टी समाजकार्यात काय करावं शिकत होते. कालवानीश महाविद्यालयाचे प्राध्यापक असतील, चेतीवाल सर असतील, घाडगे सर असतील, बाकी सगळे वरिष्ठ जे प्राध्यापक असतील, लोखंडे सर, प्राचार्य, प्रत्येकांचं मार्गदर्शन आमच्या बरोबरती चालू होतं. मग आम्ही थोडं त्यातनं पुढे टप्प्यानं एक सुरुवातीला आमच्यावर जर बघायला गेलं संस्थेमध्ये 18 वर्ष पूर्ण झालेली लोक घेण्यासाठी खूप, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेली लोकच नव्हती. आणि आम्ही मग एक अशी बाहेरून वगैरे लोक जमा केली, त्या लोकांचं सादरीकरण केलं, आणि नंतर हळूहळू लोकांचा ओघ संस्थेकडे वाढत गेला. म्हणजे आपण ती एक मानवी साखळी जशी असते तशी काम चांगलं आहे त्या भावनेनं लोक येत गेली, आणि मग एक हळूहळू नेतृत्व गुण त्यातनं तयार व्हायला लागले. जे संस्था काढतोय, आपण काम करतोय, लोकांना सांगायचंय, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला स्वतःला बोलावं लागायला लागलं, नवनवीन काहीतरी प्रत्येक वेळी बोलायला लागायला लागलं. मग तो अभ्यास वाढला, आणि मग एक समोर डोळ्यात आलं की समाजामध्ये त्याच बरोबर चालू होतं अल्टरनेटिव्ह, असाच एक प्रसंग घडला. म्हणजे त्यातलाच एक संस्था उभारणीतला एक मुद्दा. मी सातारा सिटीमध्येच राहिलो होतो. सकाळी 7 वाजले होते आणि एक कॉलेजचाच मित्र आर्ट्स विभागातला माझ्या घरी आला सकाळी 7 वाजता. त्याने सांगितलं की माझ्या वडिलांना काल रात्री असा ऍक्सिडेंट झालाय, त्यांना रक्ताची गरज आहे, आता मला रक्त लागणार आहे.
तर मी त्याच्याबरोबरच गेलो, त्याच्याच गाडीवरती जाऊन सिव्हिल मधून त्याला 4 युनिट रक्त अवेलेबल केला. 2 दिवसात त्याला 4 युनिट रक्त लावलं, त्याचा जीव वाचला. तेव्हा मग परफेक्ट आम्ही डोक्यात ठरवलं की आपण याच भावनेतून आणि याच कन्सेप्ट वरती काम करायचं. मग संस्थेचे उद्देश वगैरे आधीच ठरले होते, बरेचसे नियमानुसार सगळे उद्देश वगैरे घेतले. पण सभासदांनी जे काही सपोर्ट करणारे लोक होते, एक ठरवलं की बाबा आपण ह्याच एका कन्सेप्ट वरती चालूया उगाच, कारण सगळे सर्वसामान्य गरजू कुटुंबातले जर आज माझ्याबरोबरचे संस्थेचे पदाधिकारी किंवा लोक जे आहेत यांची जर परिस्थिती जर बघायला गेलं तर सगळे सर्वसामान्य परिस्थितीत, कोणाचे वडील नाहीये, कोण घरकाम करून आलेले, कोणाचे वडील मोलमजुरी करतात. पण एवढं सगळं असून सुद्धा समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतनं सगळेजण आज चांगल्या पद्धतीनं काम करतायत. हे उद्देश डोक्यात ठेवून मग हळूहळू आम्ही एक एक अशी रक्तदान शिबिरं घेत गेलो आणि ह्याच कन्सेप्ट वरती अनुसरून मग आम्ही चांगलं काम केलं. प्रत्येक गोष्टीत माझे बंधू आहेत अविनाश देशमुख यांनी मला पाठबळ दिलं, कारण समाजकार्य करायचं म्हणलं तरी थोडं का होईना जो खर्च आहे तुम्हाला दादा देत होते. मला सर्व एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, संस्था नोंदणीची एक पेपर पब्लिश नोटीस हा एक भाग असतो. ज्यावेळेस पेपर पब्लिश नोटीस द्यायची होती तेव्हा आम्हाला एवढंही माहित नव्हतं की त्याला पैसे लागतात. प्रेसमध्ये गेलो, 1-2 प्रेसमध्ये, तेव्हा कळलं की 1000 रुपये 2000 रुपये खर्च आहे. मग त्यावेळेस तरुण भारतकडे गेलो, दीपक प्रभावळकर सर आपल्या परिचयाचे असतील, सरांकडे गेलो. सरांनी सांगितलं एकदम कमी पैसे, म्हणजे रेग्युलर जेवढे असतात सरांनी तेवढे पैसे सांगितले. मला वडिलांनी ते पैसे दिले होते. म्हणजे घरापासूनच मला आई वडील सगळ्यांनी जेवढी सपोर्ट आहे, कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. त्यामुळे हे चांगलं काम चालू झालं. आणि माझ्या बरोबर जे माझे सहकारी आहेत, आकाश असतील, अभिषेक, समीर, आवी, शुभम, हे सगळे जे होते हे बरोबर त्या अल्टरनेटिव्ह काम करत होते. आणि असं नव्हतं की हे फक्त समाजकार्य करतात त्यामुळे यांचा अभ्यासाकडे कुठं दुर्लक्ष होते. तेवढ्याच ताकदीनं आज जर सांगायला अभिमान वाटतो की आम्ही बीकॉम सगळेजण डिस्टिंक्शन मध्ये आलो. म्हणजे ह्या गोष्टीनं अभ्यास पण चालू होता, समाजकार्य पण चालू होता. त्यातनंच पुढं मग 1 वर्ष संस्था चांगली झाली चालू. दुसऱ्या वर्षी एनएसएस मध्ये मी 5 वर्ष ऍक्टिव्हली काम केलेलं आहे. मग मी एनएसएस मधनं थोडंसं त्यातनं शिक्षकांनी सहकार्य केलं. मी दिनविरोध कळवाणीचं जीएस म्हणून पण काम केलेलं आहे 1 वर्ष. आणि ह्या गोष्टी आणि महाविद्यालयात पण नेहमीच अभिमान वाटतो की बाबा एक रक्तदान चळवळीतलं विद्यार्थी आपल्याकडे होता आणि तो अजूनही मी महाविद्यालयाच्या संपर्कात कायम असतो. अगदी अगदी. सरांनी आता सांगितलं की त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या घरातून त्यांना खूप महत्वाची मदत केलेली होती घरामधून. आणि सर्वात तुम्ही जर सरांनी सांगितलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना जी टीम मिळाली ती अतिशय सपोर्ट करणारी टीम त्यांच्या बरोबर होती. सर आम्हाला ऐकायला आवडेल की सुरुवातीच्या काळात जेव्हा रजिस्ट्रेशन केलं ती संख्या किती होती आणि आतापर्यंतची संख्या जी तुमच्या बरोबर जोडलेली आहे ती संख्या किती आहे? सुरुवातीला आम्हाला जे नोंदणीसाठी विषम संख्येत सभासद लागतात ते मिळवताना अडचणी आल्या. आम्ही 11 सभासद त्यावेळेस गोळा केले होते. 11 सभासद आज जवळजवळ महाराष्ट्रभर 350 पेक्षा जास्त सभासद संस्थेचं काम करतात. आणि थोडस बाकी संस्था आणि आपली संस्था यात फरक मी सांगतो तुम्हाला. आपल्या संस्थेचं काय की 1 रुपया कोणाची देणगी नाही, काय अनुदानच आपण घेत नाही, कोणाची देणगी घेत नाही. सभासदांनी जर काही नियमानुसार जे वार्षिक सभासदत्व आहे किंवा आजीव सभासदत्व आहे त्या सभासदत्वासाठी जर पैसे दिले तर ते आपण घेतो. आणि तर संस्थेचे जे काही सभासद आहेत किंवा काय त्यांच्या विदाऊट जे कॉस्टलेस ऍक्टिव्हिटी आहेत त्या चालण्यावरती थोडासा आमचा जास्तीत जास्त कल असतो. प्रत्येक सभासदांकडूनच म्हणजे पैसे मिळाले पाहिजेत किंवा देणगी आणले पाहिजेत असं काही न करता त्या सभासदांच्या याच्यावरती म्हणजे युवा मोर्याचं काम हे बाहेरचं कोणीही मदत करत नाही. तर जर मिळाली तर ते स्वतःमधून जे आपले टीम मेट्स आहेत त्यांच्याकडून ती मदत घेतात. युवा मोर्यातील सभासदांनीच पैसे गोळा करून या संस्थेचं काम आजपर्यंत अविरत सुरू आहे. सरांना मला त्याच धर्तीवरती पुढचा क्वेश्चन विचारायचा आहे की तुम्ही आतापर्यंत सर किती ब्लड डोनेशन कॅम्प किंवा आरोग्य शिबिर अशा प्रकारे तुम्ही ऑर्गनाईज केली हे आम्हाला ऐकायला आवडेल. 2012ला आपल्या संस्थेची स्थापना झाली 5 मे 2012. तिथपासून ते आतापर्यंत संस्थेची 43 आरोग्य रक्तदान शिबिरं झाली. 43 रक्तदान शिबिरं, त्यानंतर जवळजवळ 38 ही नेत्र तपासणीची शिबिरं. नेत्र तपासणीच्या उपक्रमांतर्गत आपण मोफत नेत्र तपासणी अशी जवळजवळ आपण 20 ते 25 हजार लोकांची मोफत नेत्र तपासणी केली. 550 वयोवृद्ध आजी आजोबांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया आपण केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपली जवळजवळ 18 ते 20 आरोग्य तपासणी शिबिर झालेली आहेत. मग त्यामध्ये वेगवेगळ्या मशीनच्या आधारे वेगवेगळ्या तपासण्या असतील,
तपासण्या मोफत असतील, काही औषधे सवलतीच्या दरात त्या फॅकल्टीजकडनं उपलब्ध करून आपण कार्यक्रम करतोय. अगदी सरांनी सांगितलं की जवळजवळ 43 ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी घेतलेले आहेत आणि कितीतरी लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया हे युवा मोर्चाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. ते प्रचंड मोठं काम आहे. सरांनी याच्या मागं बऱ्याचशा सर तुम्ही याच्यामध्ये स्ट्रगल असतो, तर अशी तुम्हाला एखादी कोणता प्रसंग आला की ज्या प्रसंगामुळे तुम्हाला बरंच काही शिकवलं आणि तो प्रसंग तुमच्या आजपर्यंत अविस्मरणीय आहे? खूप असे प्रसंग आले की ज्यावेळेस आपल्याला काही पर्याय दिसत नाही किंवा काय करायचंय. माझं एक मास्टर कार्ड आपण म्हणतो की एखादी अडचण आली तर आपण एक मास्टर कार्ड वापरतो किंवा जी कांडी असते ती फिरवली की आपलं जातं. तसंच माझं एक शस्त्र होतं की मला अडचण आली की मी आमच्या दादांना फोन करायचो की दादा काय करायचं, दादा मला सोल्युशन देते. एक सांगतो, असाच एक प्रसंग आला होता की रात्रीच्या जवळजवळ म्हणजे अडचण होतीच पण ती आम्ही सॉल्व्ह केली. एक सांगतो, एका जावळी तालुक्यातला एक पेशंट होता. रात्रीची अंदाजे 2 वाजताची वेळ होती. प्रचंड पाऊस होता बाहेर, प्रचंड पाऊस होता म्हणजे समोर दिसत नव्हतं काय. अशाच रात्री 2 वाजता फोन आला की सर्पदंश झालेला आहे, तर त्याला आत्ताच्या आत्ता रक्त लागणार आहे. तर थोडस मला क्लिक झालं की सर्पदंश झाल्यावरती रक्त लागत नाही, रक्तातला घटक लागतो. प्लाझ्मा हा घटक त्याच्यावरती लागणार आहे, कारण रक्त पातळ करण्यासाठी प्लाझ्मा वापरला जातो. तर काय करायचं, आता मलाही माहित होतं की हा प्लाझ्मा गव्हर्नमेंट हॉस्पिटल मिळत नाही, तो प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायव्हेट ब्लड बँकेमध्ये मिळणार आहे. पण त्या रुग्णाची तशी ती कंडिशन नव्हती त्यावेळेस की ते तिथं जाऊन ते घेणार किंवा ते सॅम्पल देणार, तिथनं ते आणणार. तर मग विचार केला, मी सांगितलं त्यांना 1-2 मिनिटात मी तुम्हाला कॉल बॅक करतो. ब्लड बँकेत विचारलं फोन करून रात्रीच की आहे काय अवेलेबल, त्यांनी सांगितलं आहे. मग रात्रीची तर एवढी पाऊस पडत होता, काय करायचं. मोठे बंधूही पुण्यातनं इथं आले होते. आम्ही दोघं उठलो, रात्रीच 3 वाजता गेलो, तिथनं फॉर्म घेतला, ब्लड बँकेत दिला, तिथनं 4 युनिट घेतले, ते आलो, त्यातनं नळाखाली ते एकदम आपण हे केलं, त्याला लेवलवरती आणलं. त्यानंतर त्या पेशंटला सकाळी 5 वाजेपर्यंत ते दिलं. हे करत असताना मध्ये ते रात्रीच्या वेळेसच सहज आपला मी एक फोटो असा क्लिक केला आणि माझं घड्याळ दिसत होतं ब्लड बँकेत, तसं फोटो काढला आणि तो आमचे जवळचे क्लोज फ्रेंड होते त्या ग्रुपवर टाकला. त्यात एक जण जागा होता, त्यांनी ते फोन करून विचारलं मला काय परिस्थिती, ते सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे. त्यानंतर तो मेसेज अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होता की एवढं ही नक्की परिस्थिती काय आहे. ते जे सांगायचं काय यात मला की अशा बऱ्याचशा अडचणी येत होत्या आम्हाला की आता सुरुवातीच्या काळात तर असं व्हायचं की एखादा रक्तगट लागला तर रात्रभर फोन करायला लागायचे, रात्रभर निगेटिव्ह रक्तगटासाठी रात्रभर फोन करायला लागायचे, तरीही तो रक्तगट मिळत नव्हता. जे मे बी असतील किंवा जनजागृती नव्हती गेल्या 5-6 वर्षापूर्वी तेवढे ते मिळत नव्हते किंवा ते आमच्याकडे तेवढे नंबर नव्हते. पण आज अशी परिस्थिती आली की आमच्याकडे 10-15 डोनर प्रत्येक रक्तगटाचे आम्ही निगेटिव्हचे स्पेअरला ठेवले. अरे वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे तुम्ही पाहताय की रात्रीचे सुद्धा युवा मोर्चा जे संघटक जे आहेत आपले विक्रांत देशमुख सर, यांनी रात्रीचा जो सर्पदंश झालेला होता अशा व्यक्तीला वाचवलेला आहे. खऱ्या अर्थाने यांना आपण रक्तदूतच म्हणूया, कारण अशा प्रकारे रात्रीच्या भर पावसामध्ये जाऊन त्यांनी मेढ्यासारख्या ठिकाणी जाऊन सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वाचवलं आणि खऱ्या अर्थानं समाजकार्याची जी आवड म्हणतो आपण ती यातूनच दिसून येते. समाजामध्ये समाजकार्य करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये फार अडचणी येतात आणि युवा मोर्चाचं काम हे ग्रासरूट लेवलला जाऊन काम होतं. आणि आपण सरांना विचारूया, तुमच्या या कामाकडे पाहत असताना लोकांचा या कामाकडे कसा दृष्टिकोन होता आणि आत्ताच्या या ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचलेला आहात त्या ठिकाणी समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन आहे? सुरुवातीचा काळ हा सगळ्यांचाच असतो, त्याचप्रमाणे अत्यंत खडतर काळ म्हणावा लागेल तो. कारण का, त्यावेळेस कॉलेजचं वय होतं, कॉलेज चालू होतं, सगळं चालू होतं आणि त्याचबरोबर आम्हाला आमच्या कामामध्ये जास्त प्रॉब्लेम यायचे. म्हणजे काय की एखादा फोन आला तर त्यांना उपलब्ध झालं नाही म्हणून स्वतःला त्रास व्हायचा. आणि आपण सुरुवात होती आपली ती या क्षेत्रामध्ये, रक्तदान चळवळीचीच ती सुरुवात आपण करत होतो त्यामध्ये, त्यामुळे त्या अडचणी येत होत्या, त्याचं एक टेन्शन राहायचं. आणि सुरुवातीला कसं झालं, मग एक रक्तदाता जोडत आपण एक साखळी तयार केली. साखळी तयार केल्यानंतर एक घरातले जे माझं कुटुंब होतं, माझे आई वडील भाऊ, ह्यांचा मला कायमच पाठिंबा राहिला. म्हणजे आपण म्हणतोच की जर कोणाचा पाठिंबा असेल किंवा फक्त लढ म्हणा तर ते आपण करत असतो काम चांगलं, त्याचप्रमाणे ते काम करत गेलो. पण नंतरच्या काळात असं व्हायला लागलं की महाविद्यालयाचे 3 वर्ष संपली, त्यानंतर मग आता सगळेजण कामाच्या शोधात लागले.
मी मुंबईच्या यज्ञ ॲडव्हर्टायझिंग या कंपनीचं काम करतो. गेल्या मी 4-5 वर्षापासून प्राध्यापक उदय लोखंडे सर यांच्या सहकार्याने मी यज्ञचं काम करतो. यज्ञचं पूर्ण मुंबईचा स्टाफ ही माझ्या कामाची दखल घेऊन आहे. त्यांना खूप कौतुक आहे माझं आणि माझं काम चालू आहे तिथलं. पण मी थोडंसं मार्केटिंग फील्डमध्ये असल्यामुळं लोकांना असं वाटायचं की हा काही करत नाही, हा फक्त समाजकार्य करतो. त्यामुळं पै पाहुणे असतील आमचे किंवा काही ठराविक लोक होते की जे पेशाने बघायचे, त्यांचा दृष्टिकोन माझ्या निगेटिव्ह होता. म्हणजे काही लोक असे म्हणायचे कामधंदा तो कुछ करता ही नाही, सिर्फ फिरता राहते, असे हिंदीतनं काही शब्द मला प्रयोग करायचे. मला अजूनही आठवतं. एकदा मी जवळच्याच माणसाला सांगत होतो पाहुण्यांना की आज महाराष्ट्रात इकडे तिकडे आपण रक्तदान करू शकतो, इथं देऊ शकतो. तर ते म्हटले मला, ते बोलून गेले बोलता बोलता, पण ते माझ्या डोक्यात राहिले. मला म्हटले, अरे तू महाराष्ट्रभर सगळं फिरून तुझं पोट कसं चालायचं, तुला पोरगी कोण द्यायचं? तर मी त्यावेळेस काही प्रतिक्रिया दिली नाही, काय नाही. कारण मला माहित होतं माझं काम तर चालू आहे, मला मिळणारे तर पैसे येतात, माझं समाजकार्य चालू आहे, माझं एज्युकेशन मध्ये काय जे पाहिजे ते मी करतोय, लोकांची साथ आहे, मला जे करतायत ते प्रत्येक गोष्टीला विरोधक हा आहेच. मी त्याकडे लक्ष द्यायचो नाही. पण कधीतरी अशी वेळ यायची की ते मनातल्या मनात खात राहायचं की हा काय बोलला. आणि असे 1-2 असे काही लोक बोलणारे ते बोलत राहायचे. पण ते थोडं वाईट वाटायचं की बाबा आपल्या जवळचेच लोक पै पाहुणेच का असं बोलतात. पण ठीक आहे, आपण त्यावरती मात करून नंतर एक अशी वेळ आली, बातमी अचानक येऊन धडकली की विक्रांत देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार जाहीर. मग सगळ्यांना कळलं, सगळ्या पेपरमध्ये बातम्या आल्या की नक्की विक्रांत देशमुख करतो काय. सगळे मला बंटी म्हणतात, पण प्रश्न विचारला की बंटी नक्की करतो काय. मग जे काम आपल्यासारखं काही सोशल मीडियामध्ये असतील लोक किंवा वृत्तपत्र असतील, मेसेजेस फिरले, सगळीकडे कळलं. तेव्हा कळलं की नाही, हा काहीतरी वेगळं करतो. तेव्हा मग सगळीकडे चर्चा अशी व्हायला लागली, नाही नक्की करतोय काहीतरी चांगलं काम, करतोय काहीतरी चांगलं काम. शासनाने दखल घेतल्यानंतर जवळच्या माणसांना कळलं की हा काहीतरी काम करतोय. तोपर्यंत कितीही चांगलं काम केलं, लोकांना मदत केली, तरी त्यांना कळत नव्हतं. पण आता युटर्न झाला, लोकांना कळलं की काहीतरी चांगलं काम चालू आहे. तुम्ही पाहताय की सुरुवातीच्या काळामध्ये विक्रांत देशमुख म्हणजेच बंटीला त्यांच्याच नातेवाईकांनी किंवा समाजातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. परंतु ज्यावेळी महाराष्ट्र शासनानं जेव्हा त्यांची दखल घेतली आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श युवा पुरस्कार विक्रांत देशमुख यांना मिळाला, त्यानंतर समाजाचा युवा मोर्याकडे आणि बंटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सर, याच धर्तीवरती आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, महाराष्ट्राचा जो पुरस्कार तुम्हाला मिळाला त्यावेळी हे काम सुरू करत असताना अशा प्रकारचा पुरस्कार मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं? खूप प्रेरणादायीच प्रश्न म्हणावा लागेल. कारण काय की मी पहिल्यापासून 2012 पासून काम करत गेलो, कधीही कुठलं डॉक्युमेंटेशन केलं नव्हतं. कारण तेवढं आमचं समजण्याचं वय नव्हतं की आपल्याला डॉक्युमेंटेशन करायला लागेल, थोडं सामाजिक संस्था शासनाकडून पैसे घेतात किंवा अनुदान असतं, हा आमच्या कल्पनेच्या डोक्याबाहेरचा विषय होता. आम्हीच काय चालायचं की आपला अभ्यास, नंतरच्या काळात आपलं काम आणि जेवढं जमल तेवढं समाजकार्य. मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपली संस्था देणगी घेत नाही, त्यामुळे लिमिटेड काम करत, जेवढं जमतंय तेवढंच करायचं, अन्यथा करायचं नाही. आपले कुठलेही मनोरंजनाचे किंवा पैशाचे खर्चिक उपक्रम दिसणार नाही, तेच सांगतो. आता पुरस्काराचं जर म्हणायला गेलं तर माझे एक मित्र आहे, त्यांनी मला फोन केला. पेपरमध्ये बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा पुरस्कार किंवा काय असेल तर त्याची पेपर पब्लिश नोटीस येते आली. तर ती पेपर पब्लिश नोटीस त्याने वाचली. त्याने मला सांगितलं फोन करून की सर अशी आहे, तुझं ते काम पात्रतेचं आहे, तू तिथं जा, अर्ज आण, तिथनं भर आणि तो जमा करून टाक. तर आपण नेहमीप्रमाणे थोडस पुरस्कार, त्यामुळे गेलो. म्हटलं काय थोडी शासनाचं काम आहे, ते काय होतं, अर्ज आणला, भरला, त्याला काय लागणारे पेपर दिले. सर सांगतो की मी ग्रामपंचायतीत राहतो, पोलीस पाटलाच दाखला लागतो. मला पोलीस पाटलाचं घर माहित नव्हतं, कारण मी कोंडवे ग्रामपंचायतीत नवीन राहिलो होतो. शोधत गेलो, दाखला आणला, त्यांच्याकडनं दिला. कॅरेक्टर सर्टिफिकेट पुरस्कारावर जोडायचं होतं, त्यांनी काढलं. माझ्याकडे गुन्हा नाही पण कॅरेक्टर सर्टिफिकेट नव्हतं. तिथे एक अर्ज दिला, ते म्हणजे महिने नाही, तिथं तर 2 दिवसात द्यायचं होतं. तर ठीक आहे, मग दिलं. ते तसं दिलं त्यांना पोच दिली की बाबा हा मिळणार आहे आम्हाला म्हणून. नंतर दिलं. परत थोड्या दिवसांनी त्यांचाच फोन आला की आहे बाबा मिळाले. तिला आनंद पकडे इकडे दिलं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की जिल्हा पुरस्कार आपल्याला मिळेल. त्याच्याबरोबर जे डॉक्युमेंट लागतात ते फक्त त्याला मी 70 रुपये खर्च केलं. जे काही काम केलं आपण त्याचे साधे आपण झेरॉक्स मारतो ना, साध्या त्या झेरॉक्स मारून मी दिले होते. पण शासनानं
त्या बाबतीतला खरंच त्याची खोली बघितली की किती ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे काय आहे. कारण जर तुम्ही म्हणाल तर त्यातनं खूप लोकांना, हजारो लोकांची रक्तदान द्यायची, 10,000 लोकांचे आपल्याकडे डेटाबेस आहे की त्यांना आपण रक्तदान घेतलेलं आहे, त्यांचं दिलेलंही अनेक लोकांचा जीव वाचवला. त्याची खोली बघितली असेल शासनानं आणि मी बी ते नाव डिक्लेअर केलं. नाव डिक्लेअर केल्यानंतरही मला विश्वास बोलवणं झालं. मला तिथं बोलवल्यावर त्यांनी पत्र दिल्यावर कळलं की आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला. हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मग कमीत कमी 1 महिनाभर सगळीकडे माझी बोलवणं चालूच होतं कार्यक्रमात. कधी ध्यानी न म्हणी आणि असा पुरस्कार मिळाल्यानंतर एक्सपेक्टेड नव्हतं मला की असा पुरस्कार असतो. त्यातून तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं. खूप प्रोत्साहन मिळालं. म्हणजे काय झालं त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ज्यावेळेस आपल्याला मिळतो त्यावेळेस समाजातली आपली उंची खूप वाढली. माझ्या समाजकार्याला 10-3चं बळ आलं. हा पुरस्कार मी नम्रपणे त्यामुळे सांगितलं की हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही, मी एकट्याने काम केलं म्हणून तर मिळाला नाही. माझ्या पाठीमागे जी पडद्यामागची खरे करा करत ती खरं काम करतात. आजही सर मी यालाच अनुसरून सांगतो की खूप मुलं अशी आहेत की जी पुण्यात आहेत पण पुण्यात मला सपोर्ट करतात. अरे वा, अरे वा. तुम्ही पाहताय की सरांना महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श युवा पुरस्कार मिळाला आणि त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 10-3चं बळ त्यांच्या अंगामध्ये आलं. कारण ह्या प्रोत्साहन, अशा प्रकारचं प्रोत्साहन अशा संघटकाला मिळणं फार महत्वाचं असतं. 16व्या वर्षी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा खांद्यावरती घेतली. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि या व्यक्तीनं 17व्या वर्षी रक्तदूत बनण्याचा जो ठेका आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे, अतिशय प्रेरणा देणारा आहे. युवा मोर्याचं काम हे फार मोठं आहे आणि याच्यामध्ये तशी टीम ही तुम्हाला गरजेची असते. एखादं सामाजिक कार्य तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा संघटकाबरोबर त्याची टीम ही फार महत्वाची असते. सर आम्हाला सांगा, युवा मोर्याची टीम बद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलं तर आनंद होईल. युवा मोर्याचं काम हे खरंच 1% मी करतो, 99% सगळी टीम करते आमचं काम. सगळं श्रेय हे टीमला आहे. कसं असतं एखादी त्याचं फक्त थोडक्यात चेहरा मी आहे पण माझ्या पाठीमागे खरंच काम करणारे लोक बरेच आहेत. संस्थेचे पदाधिकारी असतील आकाश राजे, अभिषेक कचरे, रमेश बोराटे, प्रफुल्ल सावंत, सौलता बाबर असतील, अविनाश देशमुख, बाकीचे असतील अविनाश काळे असतील, समीर घाडगे, शुभम पवार, ही बरीचशी जी लोक आहेत, सोमनाथ सपकाळ, की एवढे हे तळमळीने काम करतात ना की यांच्यामुळेच संस्था असते. मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की एखादा जर माणूस कुठलंही काम आपण हाती घेतलं ना तर ते एकटा करणं कधीही शक्य नाही. तुमच्या बरोबर जर ही लोक सगळी आली ना तर ते तुम्ही काम करताय. आणि माझ्या युवा मोर्याच्या टीमचं सांगायचं वेगळं पण म्हणजे जी पोरं 2012 साली ती आजही माझ्या बरोबर आहे. अरे वा. जे ही खरंच की कारण आपण बघतो बऱ्याच संस्था की 1-2 वर्ष काम चालतं बंद पडतात, पण 2012 पासून 2020 चालू आहे, एवढी वर्ष कंटिन्यू काम करायचं आणि कंटिन्यू एकाच नेतृत्वाबरोबर काम करायचं हे मॅनेज करून थोडंसं कुठेतरी कठीण जातं. पण ही लोक तेवढंच तळमळतेने काम करतात. नाही आमच्या सहकार्यांचं सांगत असताना जी युवा मोर्याचे सहकारी आहेत त्यातले जेवढे सगळे सहकारी आहेत प्रत्येकाच्या बाबतीतला असा एक प्रसंग आहे की त्यानं त्या बाबतीत तळमळतेनं काम केलंय. त्यातले काही ठराविक मी 1-2 प्रसंग सांगतो तुम्हाला. की आपण म्हणतो की मी आहे तर बरेच लोक असे असतात, मी आहे तर संस्था आहे. युवा मोर्याच्या बाबतीत तसं नाहीये. कुठलाही माणूस संस्थेचा सभासद तयार होतो, तो मी लीडर घेऊन तो पुढे रन करतो. एकदा पुण्यातल्या एका खडकी हॉस्पिटलला मिलिटरी हॉस्पिटलची एक रिक्वायरमेंट आली, म्हणजे तिथे एक लागणार होतं डोनर लागणार होतं. तेव्हाही पुण्यात मेट्रो सिटी आहे, थोडंसं इकडं 11 म्हणजे जरा जास्त होते. 11 वाजता फोन आला की असं डोनर लागणार आहे, उद्या सकाळी आम्हाला तिथे डोनर पाहिजे. ते थोडं मिलिटरीचं असल्यामुळं टायमिंग शेड्यूलच असतं. तर मग आकाश राजाला फोन केला, सांगितलं आकाश असं तिथं रिक्वायरमेंट आहे, उद्या एक डोनर पोहोचवायचं आहे. ऑफिसचं टायमिंग कसं 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. डोनर कसा पोहोचवायचा, काय करायचं, त्याने त्याच्या पलीचा याचा एक डोनर तयार केला. तो डोनर तो स्वतः घेऊन गेला, तिथं त्यांनी ते डोनेट केलं. अरे वा. जे कसं आहे की आपण ठिकाणी प्रत्येक पुण्यात रिक्वायरमेंट आली म्हणून मी पुण्यात जाणार, मी तिथं रक्तदाता शोधणार नाही किंवा माझ्या संपर्कातलाच पाहिजे असं काय नाही. मी त्याला सांगितलं, त्यांनी त्याच्या संपर्कातला माणूस शोधला, तो त्या रक्तगटाचा तिथे घेऊन गेला. अगदी म्हणजे युवा मोर्यातले जे प्रतिनिधी आहे ते स्वयंभू आहे. तुम्ही पाहताय की आकाश जे त्यानं काम केलं ते स्वतःच्या स्वयंभूपणाने त्या ठिकाणी जाऊन आपला एक डोनर तयार केला आणि त्या डोनरचं मदत केली. अशाच प्रकारचा एखादा आम्हाला प्रसंग ऐकायला आवडेल ज्यावेळी तुम्ही नसताना सुद्धा तुमच्या टीमनं युवा मोर्याचं काम अखंडितपणे काम केलं.
खूप सारे असे इव्हेंट्स येतात की म्हणजे की आता रक्तदान शिबिर असतात. एका आठवड्यात आमचे 2-2, 3-3 रक्तदान शिबिर असतात की तिथं मला पोहोचणं शक्य होत नाही. तर मग आदरणीय रमेश बोराटे जे असतील, प्रफुल्ल सावंत दादा असतील, की ही लोक काय करतात, तर मी नसलं तरी ही स्वतः तिथं जातात आणि तिथं फक्त जाऊन रक्तदान शिबिराला फोटोबाजी न करता प्रत्येक रक्तदात्याचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. वॉटर स्टेशन मध्ये आमचं एक शिबिर झालं. मी काही कंपनीच्या कामासाठी मुंबईमध्ये होतो. शिबिर तर आपण अरेंज केलं, अचानक जायला लागलं. अशा वेळी तिथं जाऊन कंटिन्यू एक दिवसभर थांबणं आणि सभासदांना तिथल्या रक्तदात्यांना प्रोत्साहन करणं. रक्तदान किती पवित्र आहे हे माहिती म्हणूनच आज आपण चर्चा करतोय. या पवित्र कार्यासाठी तसं थोडंसं स्वीट टोचणं किंवा काही घाबरणं असतं, नवीन मुलं असतात घाबरतात, दिवसभर उभं राहायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांना काही त्रास होतोय का नाही, हे खूप मोठं काम असतं. हे पहिले रमेश बोराटे असतील, प्रफुल्ल सावंत असतील यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचप्रमाणे नेत्र तपासणीचे कार्यक्रम असतात, बऱ्याच गावात कार्यक्रम असतात, सगळीकडे मला पोचता येते. बाबर मॅडम स्वतः त्या हॉस्पिटलच्या आहेतच, समन्वयक हॉस्पिटलच्या आहेत, त्यांच्या माध्यमातूनच आपण काम करतो. आपलेही पदाधिकारी आहेत, कुठल्याही पदाधिकाऱ्याची त्यांना गरज लागत नाही किंवा काय, पूर्ण कॅम्प त्या एकटा हँडल करतात. अशाच प्रकारे आता छोटंसं एक उदाहरण सांगतो की सभासद कसे असावे किंवा पदाधिकारी कसे मिळावे. फक्त नावासाठी, फोटोसाठी, प्रसिद्धीसाठी कुठलाही पदाधिकारी नसावा, कार्यकर्ता नसावा, सभासद नसावा. कार्यकर्ता म्हणणं चुकीचं आहे, पण सभासद नसावा कुठला, कारण सांगतो. रमेश बोराटे मी सातत्याने 1-2 वेळा उल्लेख केला या नावाचा. हे असं एक व्यक्तिमत्व आहे की गेल्या कॉलेज पर्यंत मला युवा मुलं होती, ती अजून पण आहेत पदाधिकारी बरोबर, पण जे काही सभासद आहेत, या सभासदांमधून एक रमेश बोराटे हे 45 वर्षाचा एक माणूस आहे की हा युवापेक्षा पण युवकांना लाजवेल असं काम करणारा मला माणूस भेटला की त्यांना संस्थेची प्रगती खूप वेगळ्या दिशेनं चालू झाली, चांगल्या पद्धतीनं काम करायचं चालू झालं. कारण आपण जर कुठल्या एखादं काम करायचं असेल तर विचारतो, हा करतोय, तो करतोय, मी करतोय, काय सुरुवात कोणी करायची. मला जीवनात एक रमेश बोराटे असं व्यक्तिमत्व आहे की आम्ही वृक्षारोपणाला जर गेलो, 2-3 असे आहेत की आम्ही पेड्याचा भैरोबा असेल, जगातवाडीत साठेवाडी रोड असेल, मोळाच्या वड्यापासून तिकडे जो ह्याला जातो विठ्ठल मंगलमचा रोड, त्या रोडवरती 500 झाडं आम्ही 2 वर्षापूर्वी लावलेली आहेत. तर इथं असतील, सगळ्यात पहिला विचार असेल तर अध्यक्ष तुम्ही थांबा, पहिलं स्वतः टिकाव आणि फावडा घेऊन स्वतः खड्डा खांद्याला हा माणूस सुरुवात करतो. आणि आपण म्हणतो की एक पिढी चांगली भेटली, दुसरी पिढी कशी करायची, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या 2 पावलं त्यांचा मुलगा पुढे मनीष, हे आमच्या संस्थेचाच सभासद आहे की हा त्यांच्या पुढे 2 पावलं काम करतो. म्हणजे अध्यक्ष तुम्ही थांबा, आम्ही करतो. अध्यक्ष पद जरी हे नावाला आहे, म्हणतो नावाला पद आहे, काही नाही, काम आपण सगळं मिळून करूया, पण नाही, आम्ही पहिली सुरुवात करणार. मी असो नसो काही नाही, काम तर चांगल्या पद्धतीने चालू आहे. रिसेंटली कालची माझी पोस्ट बघितली असेल तुम्ही, कालचीच पोस्ट आहे माझी, ते सांगतो. काल मी आपलं बोलणं झालं तर मी साताऱ्यात नव्हतो, मी साताऱ्याच्या बाहेर होतो, तरी साताऱ्यात आम्ही एका व्यक्तीला 2 युनिट रक्ताची मदत केली, त्याचे 1700 रुपये आम्ही माफ केले. कसे केले, त्याच्या पाठीमागे काम करते. युवा मोर्या संघटना काम करत असताना तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक प्रतिनिधी युवा मोर्या ही जी संघटना आहे ती माझी संघटना आहे आणि याच्यामध्ये आवडीने काम करतायत. हे फार उल्लेखनीय काम आहे या संघटनेचं. युवा मोर्या संघटनेला बऱ्याच ठिकाणी अवॉर्ड्स मिळाले, त्यांना बऱ्याच ठिकाणी गौरवलं गेलं. तर विक्रांत देशमुख यांना आपण या ठिकाणी विचारूया की असे कोणते कोणते अवॉर्ड्स त्यांना मिळाले आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांना गौरवलं गेलं. कलावणी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा आदर्श स्वयंसेवक हा मला एक पहिला पुरस्कार मिळाला. तेव्हा साताऱ्याचे जिल्हाधिकारी रामास्वामी होते, त्यांच्या हस्ते तो एक पुरस्कार मिळाला. त्यानंतर कलावणीचा दुसरा एक सामाजिक कार्यातल्या योगदानाबद्दलचा एक पुरस्कार मिळाला. त्यानंतर मग हळूहळू पुरस्कार मिळत गेले. जिल्हा शासकीय रुग्णालय त्यांच्याकडून जवळ 5 ते 6 वेळा संस्थेचा रक्तदानातील कार्यामुळे कृतज्ञता म्हणून गौरव झालेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं जिल्हा युवा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप आहे सांगलीत, जो बॉम्बे ब्लड ग्रुप एक हा आहे, त्यांच्या माध्यमातून एक नॅशनल अवॉर्ड्स मिळालेला आहे मला. तरुण भारतचा एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे अजून बऱ्याच जायंट्स ग्रुप ऑफ सातारा कडून एक मला सन्मानपत्र मिळाले, स्काय फाउंडेशन कडून एक सन्मानपत्र मिळाले. त्याचबरोबर जायंट्स इंटरनॅशनल ही देशभरातली संस्था आहे, त्या संस्थेचा मला 2019चा चांगलं काम केल्याबद्दलचा, मी मनोज भैया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक चांगलं काम केलं त्याचा एक मला पुरस्कार मिळालेला आहे.
समाजात काम करताना हे याच्याबरोबर अजून काही छोटे मोठे सत्कार आणि पुरस्कार हे मिळालेले आहेत. तुम्ही ऐकलं असेल की सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांना जवळजवळ तब्बल 20 पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. हीच खरी युवा मोर्या संघटनेची पोचपावती आहे. सरांनी मगाशीच उल्लेख केला की ते युवा मोर्या संघटनेबरोबरच बाकीच्या संघटनेमध्ये सुद्धा समाजकार्याचं काम करतायत. तर सर, जायंट्स ग्रुप असेल, त्याचबरोबर NSS मध्ये तुम्ही काम पाहता, अशा कोणत्या कोणत्या संघटनांमध्ये तुम्ही तुमचं काम चालू आहे आणि ते काम कसं चालतं हे आम्हाला या ठिकाणी सांगावं. आपल्या युवा मोर्याच्या रक्तदान शिबिरातलं किंवा आरोग्य तपासणीचं हे काम चालू आहे. याच्या व्यतिरिक्त मी कलावाणीची महाविद्यालयाची जी माजी विद्यार्थी संघटना आहे त्यांच्याबरोबर काम करतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कलावाणीची आहे. त्यानंतर रक्तदानामध्ये अश्विन माने मित्र समूह म्हणून हा एक साताऱ्यातला ग्रुप आहे की या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मे महिना असेल, जून महिना असेल, ज्यावेळेस शॉर्ट पडेल त्यावेळेस गव्हर्नमेंटला 100 बाटल्यांची युनिट आम्ही प्रत्येक वर्षी देतो. गेल्या 7 वर्षापासून आमचा हा अविरत चालू आहे. कारण माझ्या समाजकार्याची सुरुवात ही ओंकार कदम हे साताऱ्यातलं फार नाव आहे, साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी, की यांच्या प्रेरणेमुळे झाले. यांनी मला समाजकार्यात आणलं. मयूर माने असतील मित्रसमूहाचे, बाकी आमचा बराच मोठा ग्रुप आहे, विकी देशमाने, अर्जुन राजपूत, बाबू जेजुरकर, ह्या सगळ्यांचा एक आमचा मित्रसमूह आहे की या मित्रसमूहाच्या माध्यमातून आम्ही रक्तदानामध्ये खूप चांगल्या प्रकारचं तिथं काम करतो. माझी विद्यार्थी संघटनेमधनं वेगवेगळे मेळावे असतील, आरोग्य तपासणीचे शिबिर ते करत असतो. NSS मधनं तर वेगवेगळे उपक्रम चालतातच. त्याचबरोबर मग जायंट्स ग्रुप ऑफ सातारा असेल, जायंट्स ग्रुप ऑफ सातारामध्ये एक आवर्जून सांगतो की 2019 मध्ये माननीय मनोज देशमुख हे अध्यक्ष होते. त्यांच्या अखत्यारीत मी रक्तदानाचे जवळजवळ 35 उपक्रम घेतले होते. अरे बापरे. याचीच दखल माझी जायंट्स इंटरनॅशनलने घेतली होती. जे खूप चांगल्या पद्धतीनं मी ऍक्टिव्हिटी त्यामध्ये पण केलेल्या आहेत. मी केल्या म्हणजे ते माझ्या पाठीमागे जे आहेत सगळे त्यांच्या बरोबरीनं त्या ओघानं ऍक्टिव्हिटी होत राहतात. त्याचबरोबर सारथी विकास संस्था असेल, बरोबर आपल्या सेवाचं हॉस्पिटल आहे एक आमचं नेत्र तपासणीचं की ते मिरजला आहे. अरे वा. सेवा सदन लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी, त्या हॉस्पिटल बरोबर काम केलं आम्ही. बुधराणी बरोबर ती काम केलंय. जिल्हा रुग्णालयाचे रक्तपेढे आहे, इतरही बऱ्याच रक्तपेढ्या आहेत. अशा वेगवेगळ्या संस्थांबरोबर ती चांगल्या प्रकारे एक काम आम्ही करतोय. म्हणजे तुम्ही पाहताय की फक्त युवा मोर्या संघटना नाही तर बऱ्याचशा समाजातील संघटनांबरोबर सरांचं काम अविरतपणे कार्य सुरू आहे. युवा मोर्या संघटनेबरोबरच तुम्ही सर समाजातील बऱ्याचशा संघटनांमध्ये काम पाहताय, त्यानंतर तुमची नोकरी पाहताय. तर तुम्ही अशा या कामामध्ये तुम्ही घराला कसा वेळ देता आणि तुमची शरीरयष्टी सांगते की तुम्ही तुमचं शरीर हे कमावलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मॅनेज कसं करताय या सगळ्या गोष्टींना. सर, खरं पहिलं तुमचं अभिनंदन करतो कारण तुमचं खूप बारकाईनं लक्ष आहे सगळ्या गोष्टींकडं. मी कॉलेजला असल्यापासूनच जिम मध्ये व्यायाम केलेला आहे. म्हणजे 100 200 जोर मारायचो त्यावेळेपासून व्यायाम तो आजही घरी व्यायाम चालू असतो माझा. सांगायचं झालं तर आपले युवा मोर्याचे हे लिमिटेड काम आहे, म्हणजे फक्त गरजू रुग्णांसाठीच आपण काम करतो. त्यामुळं खूप मोठं काही आपल्याला करायला लागतं असं काही नाही. आणि याच्या पाठीमागे आपण एक बॅकग्राऊंड सेट केलेलं आहे. जसं आपण बॅकग्राऊंड सेट केल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही, तसं युवा मोर्याचं एक चौकोनी आपण बॅकग्राऊंड सेट केलेलं आहे की एखादी रक्ताची रिक्वायरमेंट आली तर ती कशी पूर्ण करायची, कुठल्याकडे आली तर कोणाला द्यायची, कुठं आली तर कोण कशी करणार. सातारा सिटीतले गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, रक्तातला घटक आहे, हे सगळ्याचं पिक्चर सेट करून ठेवलेलं आहे. फक्त रिक्वायरमेंट आली की ती त्या चौकोनामध्ये बसवायची, की ते आपोआप पूर्ण होते. पूर्ण झाले की त्याचा फीडबॅक आपल्याला येतो. हे आपण एक सिस्टीम अशी तयार केली. परिणामी आपल्याला मदत लागली तर आपण बाहेरच्याही जे काही आपले मित्रमंडळी आहेत, दुसऱ्या संस्थेमध्ये काम करतात पण आपलेच मित्र आहेत, सामाजिक कार्यकर्ते, अशा लोकांची आपण मदत घेऊन ते आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करतो. आणि या बरोबरीनं दिवसभर तर माझं मार्केटिंगचं काम असतं, फील्डवर असतो, मार्केटिंग करतो. त्याचप्रमाणे असे मला आता या रक्तदान चळवळीमुळे आपल्यासारख्या लोकांनी अशी काही प्रसिद्धी केली चांगल्या कामाची, त्यामुळे लोक स्वतःहून येतात, ते रक्तदान करतात, विचारतात की गरजू आहे का कोण, मी करू का. अशा वेळी ते स्वयंप्रेरणेनं रक्तदान करतात. त्यामुळे बरेचसे काम सोपं होते. ब्लड बँकेचा स्टॉक कमी झाला, आम्ही रक्तदान शिबिर घेणार, त्यापेक्षा अशी लोक स्वयंप्रेरणेनं आली तर एक 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 तो फ्लो कायम चालूच असतो. घरचं बघायला गेलं तर घरचा वेळ घरच्यांसाठी सुरक्षित आहे. फक्त घरच्यांची थोडीशी आहे की रात्रीचा जो वेळ आहे, रात्रीच्या वेळेत जर एखादा फोन आला तर सगळ्यांना थोडंसं डिस्टर्ब होतं. पण आता गेल्या जवळजवळ 8-10 वर्षापासून हे चाललेलं आहे, त्यामुळे सगळ्यांनी समजून घेतलंय. आणि खरंच मी घरच्यांचंच आभारी आहे की एवढं सगळं
सुरू करून घेतले. सुरुवातीच्या असा काळ होता की रात्रभर फोन चालू असायचे, पण ते घरच्यांनी समजून घेतलं. आता सगळं थोडंसं सेट झाल्यामुळे एक कामाचा वेळ कामाला देता येतो, समाजकार्याचा वेळ समाजकार्याला देता येतो, घरच्यांसाठीचा जो वेळ तो घरच्यांसाठी देता येतो. अगदी तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी उद्दिष्ट तयार केलेली आहे आणि या उद्दिष्टांवरतीच ते काम पाहत आहे. आणि सरांनी सांगितलं की त्यांच्या या कामामध्ये त्यांच्या घरच्यांचा सुद्धा फार मोलाचा वाटा आहे. आपण युवा मोर्या संघटनेचे अध्यक्ष यांना विचारूया की त्यांनी किती वेळा रक्तदान केलं आणि ते आपल्या युवकांना किंवा आपल्या समाजाला रक्तदानाबद्दल काय मार्गदर्शन करतील. मी वैयक्तिक 16 वेळा रक्तदान केलंय. माझ्या वयानुसार मी 16 वेळा रक्तदान केलंय आणि 2 वेळा गरजू रुग्णांसाठी मी एसडीपी डोनेशन केले. एसडीपी म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट्स. एखादा आपल्याला कावीळ असेल किंवा डेंग्यू अशा पेशंटमध्ये फक्त आणि फक्त पांढऱ्या पेशी लागतात. त्या पांढऱ्या पेशींसाठी थोडी वेगळी व्यवस्था असते. मग त्याला 70 वजनाचा हेवी डोनर लागतो, त्याला 1.5 तास वेळ लागतो. ती थोडीशी मोठी प्रोसेस असते आणि थोडीशी त्रासदायक असते. तर त्या याच्यात मी 2दा केले, 16 वेळा ब्लड डोनेशन केलेलं आहे. संदेश देणे इतपत आपलं असं माझ्या मनाला वाटतं असं काही मोठं काम नाहीये, पण तरीच मी सांगेन युवकांना, आपण या समाजामध्ये राहतो, समाजाचं काहीतरी देणं लागतो. प्रत्येक जण स्वतःसाठीच जगत असतो. थोडंसं याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी जगून बघा, खूप चांगलं वाटतं. दुसऱ्यासाठी कधीच कुठली गोष्ट करू नका. म्हणजे त्याला चांगली वाटते, याला चांगली वाटते म्हणून मी हे काम करतो असं मुळीच करू नका. स्वतःच्या मनाला पटतं ना तर चांगलं काम करा. जोपर्यंत स्वतःचं मन भरत नाही तोपर्यंत समाजकार्य करत राहा. कारण मला माहितीये, कारण स्वतःचं मन कधीच भरत नाही हे कुठल्याही गोष्टीत असतं. त्यामुळे जोपर्यंत स्वतःचं मन भरत नाही तोपर्यंत कार्य करा. आणि ज्यावेळेस तुम्ही कधी पाठीमागं फिरून बघाल त्यावेळेस तुमच्या कार्याचा डोंगर झालेला असतो आणि तो नक्कीच अभिमानानं आवडतो बघायला. मलाही तेच वाटतं. आणि जीवनात हे काम करत असताना कधी कुठल्या गोष्टीचं मागे वळून बघताना आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. असं नाही वाटलं की अरे यार मी चुकलो. आज मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की खरंच मी जेव्हा पाठीमागे बघतो तेव्हा मोठं काही काम झालेलं नाही, पण जे काही छोटं मोठं झाले त्यात मी समाधानी. मला आनंद वाटतो की हे काय झालंय चांगलंय आणि भूक अजून आहे की आपल्याला अजून काम करत राहायचं या लोकांसाठी. आजचे युवक आहेत, युवकांना माझा संदेश आहे नक्कीच की आज बघितलं आपण समाजात तर खूप विदारक प्रवृत्ती आहे की व्यसनाधीनच्या आधारे लोक जातात, भांडणं करतात, मारामाऱ्या करतात. तर आपल्याला रक्तपात नकोय, आपल्याला रक्तदान पाहिजे. अरे वा, ग्रेट. रक्तपात करून रक्त वाया घालवू नका. ते गरजूंचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला उपयोगात आलं पाहिजे. पण हा एक संदेश घेऊन आपण पुढे चालूया की स्वेच्छा रक्तदान ही चळवळ बळकट करूया की स्वतः स्वयंप्रेरणेनं लोकांनी यावं, रक्तदान करावं, गरजूंचा जीव वाचवावे. आज समाजात फार कमी आहे रक्तदानाचं प्रमाण. आणि जर आपण स्वतःहून जर रक्तदान करत गेलो तर, आणि मला नक्कीच वाटतं की जर युवकांनी हात मोठ्या प्रमाणात जर हातभार लावला तर या भारतात, या आपल्या देशात कोणीही रक्ताविना जीव जाणार नाही अशी एक चळवळ उभी राहील. आणि चांगली सकारात्मक चळवळ आहे. अगदी सरांनी सांगितलं की रक्तपात नको, रक्तदान हवंय. युवकांना अतिशय कमी शब्दामध्ये आणि फार मोलाचा संदेश या ठिकाणी सरांनी दिलेला आहे. आपण विक्रांत सरांना विचारूया की युवा मोर्या संघटनेतर्फे आतापर्यंत किती लोकांचा जीव वाचला आणि तुम्ही युवा मोर्याचं काम करत असताना युवा मोर्याच्या कामामधून तुम्ही आतापर्यंत काय शिकला. युवा मोर्या सामाजिक संस्था 2012 पासून जे चालू झाले ते आतापर्यंत संस्थेचं काम, इव्हन कालही आपण एक लोकांना 2 युनिटची मदत केली, ही कायम चालू आहे. यामध्ये मग संस्थेला आशीर्वाद मित्र समूह असेल, जायंट्स ग्रुप असेल, इतर बाकीच्या सहयोगी संस्था, ब्लड डोनर सातारा आहे, संस्था या रक्तदानाच्या कामामध्ये खूप मदत करतात. आज सांगायचं जर झालं तर जवळजवळ 1800 ते 1900 लोकांच्या संस्थेच्या माध्यमातून जीव वाचलेले आहेत वेळप्रसंगी. फक्त संस्था काय करते तर गव्हर्नमेंटला कॅम्प घेतला, कार्ड दिले, गरजूची सोय झाली की एवढ्यावरती आम्ही थांबलो. आमची थोडीशी काम करण्याची युवा मोर्यासारख्या हजारो संस्था रक्तदानामध्ये काम करतात, पण युवा मोर्याचं काम दिसतं का याचाच वेगळेपण मी तुम्हाला सांगतो. संस्था काय करते की आपण काय करतो, कॅम्प घेतला, त्याच्या वेळेस कार्ड वाटून टाकले, तिथं कॅम्प संपला, परत लागलं की मग शोधाशोध झाली, पळापळी झाली, आम्ही असं करतो. युवा मोर्या काम काय करते, रक्तदान शिबिर घेते, त्याचा डाटा संकलन करते, कार्ड व्यवस्थित सॉर्ट आउट लावून करते, सर्टिफिकेट सगळ्यांना व्यवस्थित पोच करते. त्यानंतर मग काय होतं की एखाद्या जेव्हा गरजूला लागेल, युवा मोर्याच्या ऑफिसमध्ये त्याची कार्ड अवेलेबल केलेली आहे. जेव्हा रिक्वायरमेंट येईल काय लागेल तेव्हा ते ऑफ सिस्टीम मधून त्यांना ते कार्ड फ्रीमध्ये मिळालं जातं, त्यांची सोय तिकडं होते. ती ऑफ सिस्टीम आम्ही तयार केलेली की त्यामुळे ते होतं. समजा एखाद्या वेळेस निगेटिव्ह आहे, लागत नाही,
युवा मोर्याला माहिती आहे की कुणाचा निगेटिव्ह रक्तगट आहे किंवा कोण तिथे येऊ शकतो वेळेत. रक्तगट निगेटिव्ह जरी 100 जणांचा असला तरी कोण येऊ शकतं हे फक्त युवा मोर्यालाच माहिती आहे की तिथं कोण येणार आहे आता, अरे वा. किंवा कारण काय देऊ शकतात येणे नसण्याची. आता हे थोडंसं सगळं पाठ झालेलं आहे. मग अशा ठिकाणी गरजूच्या वेळेस रक्तदाते पाठवणे, मग ते फक्त पाठवून चालत नाही तर ती ब्लड बँक टेस्ट करून देणार आहे का, कारण त्याच्यावरती परत मोठी प्रोसेस आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही बारकाईने अनालिसिस करतो आणि त्यावेळेस तिथं तो रक्तदाता पाठवतो, त्याचं काढून त्याला मिळतंय का, काय आहे का, ह्या सगळ्या गोष्टींच्या फॉलोअप मध्ये राहतो. आता यातनं जवळजवळ एक 1800-1900 लोकांचा तर प्राण वाचवायला मदत झाली. काही ठिकाणी आपण असंही केलंय की डायरेक्ट रक्तदाते पाठवतो, डायरेक्ट एसडीपीचे डोनर पाठवतो, की आपले कॉल येतो किंवा काय होतं की अशी रिक्वायरमेंट आहे, खरंच आहे, पहिलं व्हेरिफिकेशन आम्ही करतो आणि त्यानंतरच रक्तदाता पाठवतो, सगळी योग्य ती खबरदारी घेऊन. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे कितीही लांब असू द्या, कितीही जवळ असू द्या, काही असू द्या, रक्तदाता कुठलाही आमचा 1 रुपयाही घेत नाही. आम्ही जो पाठवलाय तो कधीही कुठली अपेक्षा ठेवून जात नाही, किंवा उद्या माझ्या पेपरमध्ये फोटो येईल, माझी बातमी होईल किंवा माझं काय होईल, कधीही नाही. तो फक्त आणि फक्त एक प्रामाणिक काम म्हणूनच तिथं जातो. कितीतरी लोकांनी असं एक प्रसंग सांगतो आठवला म्हणून यातनच. एक ऊसतोड कामगार होता, बाहेरचा कुठला तरी, आपल्या महाराष्ट्रातला कुठला तरी बाहेरचा होता. तो आला, त्याला सिव्हिल मधनं कळलं की अशी संस्था आहे. त्याला विचारलं आम्ही की बाबा यायला जमेल का इथं, तर तो म्हणला नाही जमलं मला यायला. आम्ही आज स्वतः तिथे गेलो, त्याला 2 कार्ड दिली रक्ताची. त्याने हळूच थोडस बाजूला बोलवून नेलं आणि साहेब पैसे किती द्यायचे, हळूच आवाज. म्हणलं तुम्ही आम्हाला सेवा करायला गेली हे आमचं भाग्य आहे. म्हणलं हात जोडले आम्ही त्याला आणि म्हटलं की तुमची सेवा झाली हे आमचं भाग्य आहे. म्हणलं की आम्हाला पैशाची अपेक्षा नाही काय, आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की आपल्या हातनं जेवढी चांगली सेवा होईल तेवढी आपण करत राहूया आणि लोकांची जेवढी शक्य आहे तेवढी चांगली मदत करूया. मला युवा मोर्यातनं खूप काही शिकायला मिळालं की संघटन कसं असतं किंवा काय. युवा मोर्या म्हण असेल किंवा बाहेरच्या काही ज्या संस्था असतील त्यांच्या माध्यमातून मला खूप काही चांगलं शिकायला मिळालं. म्हणजे काय की आपण या समाजात राहतो, समाजाचं देणं लागतो, ते देणं आपल्याला थोडंसं काहीतरी देण्याचा आपण प्रयत्न करूया म्हणून हे चळवळ आम्ही राबवली आणि यातनं खूप चांगल्या गोष्टी समाधान केल्या. म्हणजे एक ऍडव्हान्टेज असायचं आम्हाला की हा रुग्ण आहे की ह्याला मदत मिळवायची ती आपण करायचं. त्याला जेव्हा ती मदत मिळेल तेव्हा जे समाधान असायचं आमचं ते खूप मोठं आहे. म्हणजे ते शब्दात सांगता येत नाही एवढं समाधान असतं. आणि हे कधी कळतं की आपण एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊ, एवढ्या तळमळतीनं समाजकार्य करू किंवा लोकांना आपण मदत करू तेव्हा ते कळतं. आता आम्ही फार काय मदत केली नाही, आम्ही एकाच कन्सेप्टवरती काम करतो की रक्तदान. आम्ही रक्तदान ह्या एकाच कन्सेप्टवरती काम करतो. तिथनं जे समाधान मिळतं ते कित्येक पटीने आम्हाला आहे. आणि आपण आज जेव्हा हे लोक आहेत एक वेगळे पण अजून एक वेगळे पण सांगतो त्यातलं तुम्हाला की ज्या लोकांना मदत केली हे बऱ्यापैकी लोक इकडचे तिकडचे बाहेरचे गरज आहेत. ह्या लोकांकडचे आम्ही फक्त नंबर वगैरे काय फॉर्म असतील ते भरून देतो. ह्या लोकांना आजपर्यंत एकाही रक्तदान शिबिरात आम्ही बोलवलं नाही. जे कसं असतं की अशी भावना असते लोकांची, मी तुला केलंय तू मला करायचं, मी तुला केलंय, आम्ही ती भावना ठेवली नाही. ज्या लोकांना आम्ही मदत केली ना त्या लोकांना आम्ही कधीही रक्तदानात बोलवत नाही. का? कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था नाही म्हणून ते आपल्याकडे आले, नाहीतर ते आले असते का आपल्याकडे. जर त्यांच्या घरात कोण करण्यासारखं असतं काय असतं त्यांनी ती केली असती व्यवस्था स्वतः सुद्धा. आपल्याकडे का आले? का ते गरजू आहेत म्हणून आले. आमचा एकच उद्देश आहे, फक्त गरजू आणि गरजूसाठीच काम करणं. अगदी बरोबर आहे. तुम्ही पाहताय की परोपकाराची भावना अजिबात युवा मोर्या संघटनेकडे नाहीये. लोक समाजावरती आपलं एक समाजाचं आपण एक देणं लागतो आणि समाजकार्याची फार आवड या युवा मोर्या संघटकाचे अध्यक्ष असतील किंवा त्यांच्या टीमला आहे हे तुम्हाला आता दिसून येते. आता या ठिकाणी युवा मोर्या संघटनेच्या वतीनं सर आपल्याला काय आवाहन करतायत ते त्यांना विचारूया. युवकांसाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्तपात नको, रक्तदान करा. जास्तीत जास्त लोकांनी स्वेच्छा रक्तदान या चळवळीकडे या, रक्तदान करा. आपल्या समाज बांधवांचा जीव वाचवण्यासाठी मदत करा. एक संघटितरित्या याही कार्याकडे वळा आणि आपले जे काही समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. आज मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो इथं की जे काही आपल्या आहेत म्हणजे समाजातले बांधव आहेत की ज्यांना कुठेही रक्ताची गरज असू द्या, सातारा असू द्या, सातारा जिल्ह्याच्या बाहेर असू द्या, त्यांनी युवा मोर्या सामाजिक संस्थेशी संपर्क करा. आपल्या संस्थेच्या वतीनं तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी सगळी मदत करण्यासाठीचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. यासाठी माझा युवा मोर्या सामाजिक संस्थेचा नंबर आहे, तो नंबरही घ्या. 94 21 61 21 35 हा संस्थेचा नंबर आहे. या नंबरवरती कधीही फोन करा. नक्कीच आपल्याला 100% मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
आज आपल्या माध्यमातून अजून एक मी आवाहन करतो किंवा एक माहिती सांगू इच्छितो की आज रक्तदानाच्या बाबतीत जसं आपल्याला मगाशी बोलणं झालं की काम करताना खूप अडचणी येतात. त्यातली एक अडचण बोलता बोलता आपली खूप मोठी आहे की ती बाकीच्या चर्चा करण्याच्या नादात राहून गेली, ती मी मांडतो आज आपल्यासमोर. की आपल्या सातारा जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जे काही बाजूचे जिल्हे आहेत, कोल्हापूर असेल, पुणे असेल, या जिल्ह्यामध्ये शासकीय जी रुग्णालयात रक्तपेढ्या आहेत त्यांच्याकडे कॉम्पोनंट सेपरेशनचे प्लॅन आहेत. पण आपल्या सातारा शासकीय रुग्णालयात असा प्लॅन नाही. इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, एक दोन मशिनरी मध्यंतरी आल्या, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता त्या राहिल्या असतील, पण ह्या ग्रेड सेपरेशन ते कॉम्पोनंटच्या असतील घटक, रक्तातले घटक जे आहेत ते वेगळे करून लोकांना देणे, हा घटक आपल्याकडे लवकरात लवकर चालू झाला पाहिजे. आज आपल्याकडे फक्त होल ब्लड मिळतं, ठराविक आजारांवरती होल ब्लड वापरतात. जर रक्तातले घटक लागले तर ते प्रायव्हेट ब्लड बँकेमध्ये जायला लागतं आपल्याला की ते घेण्यासाठी, मग ते पैसे द्यावे लागतात लोकांना किंवा काही हे गरजूंसाठीचं काम आहे. त्यासाठी आपल्या शासकीय रुग्णालयानं जर हे लवकरात लवकर चालू केलं तर ह्या लोकांची जी परवड आहे, वनवन आहे, ती थांबण्यासाठी खूप मोठी मदत होईल. अगदी सरांनी सांगितल्याप्रमाणे खंत मांडलेली आहे किंवा एक महत्वाचं आवाहन समाजाला किंवा या ठिकाणाहून शासनाला केलेलं आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो कॉम्पोनंट सेपरेशनचा जो प्लॅन्ट आहे तो आपल्या या ठिकाणी नाहीये. तर युवा मोर्या संघटनेच्या वतीनं जे ज्यांना प्रॉब्लेम फेस आले त्यामधला सर्वात महत्वाचा म्हणजे कॉम्पोनंट सेपरेशनचा प्लॅन जर या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर झाला तर समाजातील कित्येक गरजूंना याचा फार मोठा उपयोग होईल. युवा मोर्या संघटनेचे अध्यक्ष विक्रांत देशमुख यांनी आपल्याला वेळात वेळ काढून त्यांच्या कार्याविषयी आणि युवा मोर्या संघटनेविषयी जी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल सर तुमचे अतिशय धन्यवाद. खरंच सर तुमचेही मला आभार मानायचे वाटतात, कारण ग्राउंड लेवलला जे समाजात ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या संस्था असतात यांच्याकडे फार दुर्लक्ष होतं किंवा या जास्त चर्चेत नसतात. तसंही आमचं आहे की काम चांगल्या पद्धतीनं आहे चालू, त्यामुळे जास्त प्रसिद्धीच्या वगैरे याच्यात आम्ही नसतो. पण आज तुम्ही खूप निवडून आज आला तिथं आमच्याशी खूप गप्पा मारल्या, संस्थेच्या कार्याविषयी तुम्ही खूप क्युरियोसिटीनं जे काही जाणून घेतलं आणि त्या निमित्तानं मलाही आज तुमच्यासमोर मनमोकळेपणानं गप्पा मारता आल्या, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहोत. कारण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोक अजून रक्तदानासाठी प्रेरित होतात आणि ही रक्तदानाची जी चळवळ आम्ही चालवतोय किंवा स्वेच्छा रक्तदान करावं यासाठी जे काही आम्ही प्रयत्न करतोय, अवेअरनेस करतोय, त्यासाठी खरंच तुम्ही खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. रक्तपात नको, रक्तदान हो असा संदेश देणारा हा अवलिया, खरं म्हणायला गेलं तर बऱ्याच लोकांचा जीव वाचवणारा हा रक्तदूत आपल्याला या समाजाला मिळालेला आहे. अशा व्यक्तींची आपल्या समाजाला फार मोलाची गरज आहे आणि अशा व्यक्तींना किंवा अशा संघटनांना आपण समाजानं त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांना मदत करणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल ढ विजय पवारला सबस्क्राईब करा. धन्यवाद.